दरवर्षी ठाणे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी मे व जून महिन्यांमध्ये झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते। मात्र पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे व अन्य नैसर्गिक कारणांमुळे काही झाडे उन्मळून पडतात, ज्यामुळे नागरिकांच्या जीवास व मालमत्तेस धोका निर्माण होतो। या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके टाळण्यासाठी यावर्षी नियोजित वेळेच्या 2 महिने आधीपासूनच म्हणजेच मार्च महिन्यापासून धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, रुग्णालय, उद्याने, चौक, बसस्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येते। पावसाळ्यात विद्युत तार आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टीने ही छाटणी केली जाते। त्यासाठी प्रभाग समितीनिहाय सर्वेक्षण करण्यात आलं असून सुमारे 6367 झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात येत आहेत, असं अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी स्पष्ट केलंय। या मोहिमेची माहिती देण्यासाठी महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात गुरुवारी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उद्यान मधुकर बोडके, वृक्ष अधिकारी राजेश सोनावणे, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील उपस्थित होते। आपण दरवर्षी जे वृक्ष छाटणी करतो पावसाळ्याच्या आधी धोकादायक स्थितीत असलेले जे वृक्ष असतील, त्यांच्या फांद्या असतील, त्याच्यावर आपण कारवाई म्हणून आपण 15 मे पासून दरवर्षी आपण वृक्षांची छाटणी करतो। फांद्या धोकादायक फांद्या असतात, परंतु यावेळेला माननीय आयुक्त महोदयांनी ती कार्यवाही लवकर करावी, जेणेकरून पावसाच्या आधी कुठल्याही पद्धतीचं वृक्ष छाटणीचं एखादं काही राहू नये आणि त्यात पावसाळ्यामध्ये धोका निर्माण होऊ नये। त्यासाठी आपण 15 मार्च पासून शहरामध्ये प्रभाग समितीने आहे धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी मोहीम सुरू केलेली आहे। त्यासाठी आपण जे काही सार्वजनिक ठिकाण असतील, उद्यान असतील, पदपथ असतील, बसस्टॉप असतील, या सर्व ठिकाणी जे काही धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांच्या फांद्या असतील ते आपण छाटणीचं मोहीम सुरू केलेली आहे। साधारणपणे शहरामध्ये 6367 झाडांचं आपण सर्वेक्षण केलंय, प्रभाग समितीने आहे आणि त्या झाडांचं आपण आता छाटणीला सुरुवात करतोय। कुठलीही सावली नष्ट होणार नाही याची काळजी घेऊन, आता उन्हाळा, कडक उन्हाळा याची जाणीव आम्हालाही आहे, परंतु हे करत असताना आपण त्या झाडाची सावली नष्ट होणार नाही। केवळ ज्या धोकादायक स्थितीत असलेल्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सावलीला बाधा येणार नाही, अशाच पद्धतीचं ट्रिमिंगचं नियोजन आपण केलेलं आहे। प्रभाग समितीने आहे आपण तशी मॅनपॉवर मशिनरी उपलब्ध करून दिलेली आहे, त्याच्यावर आपण कंत्राटदारांना सूचना दिलेल्या आहेत, आमचे अधिकारी तैनात केलेले आहेत प्रत्येक प्रभाग समितीने आहे आणि त्याच्यावर प्रभाग म्हणजे झोन नुसार आपण आपले वरिष्ठ अधिकारी त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी आपण नियुक्त केलेले आहेत। त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थितपणे झाडाला बाधा होणार नाही आणि अनावश्यक वृक्ष छाटणी होणार नाही याच्या सूचना आपण ऑलरेडी त्या ज्या ठेकेदारांनी दिलेल्या आहेत। नियोजनबद्ध पद्धतीने आपण पावसाळ्याच्या पूर्वी जास्तीत जास्त धोकादायक ज्या फांद्या आहेत त्याचं छाटणी करणार आहोत, जेणेकरून पावसाळ्यामध्ये कुठलीही दुर्घटना होऊ नये। दरवर्षी असे झाडं उन्मळून पडण्याच्या घटना होतात, धोकादायक स्थितीतील फांद्या पडून लोक जखमी होण्याच्या घटना होतात, वाहनांचं नुकसान होतं, मालमत्तेचं नुकसान होतं। हे नुकसान टाळण्यासाठी जीवित हानी होऊ नये किंवा जीवितास धोका निर्माण होऊ नये, मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी आपण 2 महिने आधीच ही वृक्ष छाटणी मोहीम सुरू केलेली आहे। सर, एकूण ठाणे महानगरपालिका शहरामध्ये किती झाडं आहेत, किती झाडांची छाटणी होणार आहे? साधारणपणे मगाशी सांगितल्याप्रमाणे 7 लाखाच्या आसपास जास्त वृक्ष ठाण्यामध्ये आहेत। त्याच्यापैकी 6367 जे वृक्ष आहेत त्यांच्या धोकादायक फांद्या ज्या आपण छाटणार आहोत। सर, मगाशी एक मुद्दा उपस्थित झाला, माहिती कुठल्या प्रकारची मिळत नाही, माहितीचा अधिकार टाका तेव्हा तुम्हाला माहिती। आता नवीन ह्याच्याप्रमाणे आपण सर्व माहिती आता आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत। त्याच्यामुळे भविष्यात हा मुद्दा तसा गैरलागूच होणार आहे। सगळी माहिती, प्रत्येक विभागाची माहिती तुमच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे। याकरिता किती रुपयांचा निधी साधारणपणे 1 ते 1.5 कोटीचा निधी यासाठी आपण वापरतोय, परंतु त्या निधीपेक्षा जे काही नुकसान पावसाळ्यामध्ये होतं ते अतिशय महत्वाचं आहे। म्हणजे लोकांना कुठल्याही पद्धती इजा होऊ नये, त्यांच्या मालमत्तेचं नुकसान होऊ नये आणि लोकांचा खोळंबा होऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत। साधारण 1.5 कोटीच्या आसपास आपण खर्च 9 प्रभाग समित्यांसाठी आपण खर्च करतोय।
ट्रेनिंग सुरू असताना वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता काही उपाययोजना केली आहे? आपण ती उपाययोजना केलेल्या आहे व्यवस्थित. आपण तिथल्या आपण यावेळेला म्हणजे आपण नागरिकांनाही याच्यामध्ये आपण सहभागी करून घेतो. त्याच पद्धतीने आमचे सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील त्यांनाही आपण तशा पद्धतीचा पत्र व्यवहार केलेला आहे की त्यांच्याकडूनही काही सूचना आम्हाला मिळतात. किंबहुना त्यांच्याकडून जास्त प्रमाणात सूचना आपण ते का प्रभाग समिती फिरत असतात तर त्यांच्या सूचनांचाही आपण यावेळेला आपण हे केलं आदर केलेला आहे. त्यानुसार सुद्धा कारवाई होणार आहे आणि आपण पोलीस आणि ह्याच्याशी कोऑर्डिनेट करून हे वृक्ष छाटणी करणार आहोत. सर, एक वेगळा प्रश्न आहे. बहुतेक ठिकाणी सिग्नलला आता आपण महापालिकेतर्फे